हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वृषाली हुनराव तुम्हा सर्वांचं करिअर ऑर्बिट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत करते. जसं मित्रांनो तुम्ही पाहू शकताय की आपण मागे आरोग्य भरतीबद्दल एक व्हिडिओ पाहिला होता. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आरोग्य सेवक ह्या पदासाठी जे महत्त्वाचे बदल झाले होते ते आपण पाहिले होते. तुमचा खूप छान रिस्पॉन्स मिळाला. बॅचला भरघोस प्रतिसाद तुम्ही दिला त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे धन्यवाद. ओके. बऱ्याच विद्यार्थ्यांची कॉलवर अशी क्वेरी होती की अभ्यासाचं नियोजन काय करायचं आणि काय किती अभ्यास करायला पाहिजे. ओके. तर आपण बेसिक गोष्टींपासून जाणून घेऊया. सगळ्यात महत्वाचं बघा, मागच्या वेळेस जी परीक्षा झाली होती ती IBPS द्वारे झाली होती. जसं तुम्हाला माहितीये की जिल्हा परिषदेच्या ज्या अंतर्गत ज्या जागा होत्या त्या सगळ्या IBPS द्वारे भरल्या गेल्या. आता IBPS ने ह्या पदासाठी पात्रता काय ठेवली होती? 10वी पास, पण त्याच्यामध्ये विज्ञान हा विषय पाहिजे. आता 10वी पर्यंत विज्ञान हा विषय असणार, त्यामुळे तांत्रिक घटकाचा जो सिलेबस होता तो सगळा त्या बेसिसवरच होता. आता काय झालेलं आहे, पात्रता बदललेली आहे. पात्रता 12वी सायन्स आलेली आहे. ओके. त्यामुळे याच्यामध्ये आता टॉपिक तेच राहणार आहे, थोडाफार चेंज ह्याच्यामध्ये असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. जो होईल तो आपल्याला ऍड नंतर कळेल, पण तत्पूर्वी एक्झॅक्टली काय होतं म्हणजे काय काय आहे आपण ते समजून घेऊया. आपल्याला किती विषयाचा अभ्यास आहे, तर तांत्रिक आणि अतांत्रिक. बरोबर. आता तांत्रिक जे आहेत ते 40 प्रश्न इथे दिसत आहेत. बरोबर. आपण त्याच्याबद्दल नंतर बघूया. परंतु इंग्रजी 15, मराठी 15, गणित बुद्धिमत्ता 15 आणि सामान्य अध्ययन जे आहेत म्हणजे जीके जे आहेत ते बघा किती आहेत, 15 आहे. अशी एकूण 100 प्रश्न आणि 200 गुणांची ही परीक्षा आहे. ठीक आहे. म्हणजे हा सगळा जो घटक आहे हा काय आहे, अतांत्रिक. बरोबर आहे. हा काय झाला, अतांत्रिक घटक. आता ह्या अतांत्रिक घटकाशी कशी डील करायची त्याचं नियोजन सगळ्यात पहिले आपण बघूया. आणि नंतर तांत्रिक मध्ये जे घटक येतात म्हणजे मागच्या परीक्षेमध्ये जे होते त्याच्यामध्ये जरी वाढ झाली, बघा परीक्षा कोणीही घेतली, IBPS द्वारे होऊ द्या, नाहीतर MPSC द्वारे होऊ द्या, नाहीतर आणखीन कोणत्या एजन्सी मार्फत परीक्षा होऊ द्या, याच्यामध्ये अगदी क्रायटेरियामध्ये 19-20चा फरक येऊ शकेल, आला तर, तसं येणार नाहीत. ओके. त्यामुळे हे जे आहे हेच तुमच्यासाठी प्रमाण असणार आहे, एवढं लक्षात ठेवा आणि अभ्यासाला लागा. लक्षात येते. तर बघा, आता अतांत्रिक घटकाचे जे आहे, तुम्ही एक गोष्ट मार्क केली का मित्रांनो, मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य अध्ययन हे सगळ्याच विषयाला आहे. असा एक पेपर मला दाखवा की ज्याला नाहीये. सगळ्याच आहे. काय आहे, वेटेज फक्त वर खाली आहे. जसं तलाठीचा पेपर असेल तर तलाठीच्या पेपरला हे 4च घटक मिळून 100 प्रश्न आहेत. ग्रामसेवकचा पेपर असेल तर त्याला 60 आहेत. वनसेवक वनरक्षकचा जो पेपर आहे त्याला हे 60 आहे. सेम आरोग्य सेवकाला हे 60 आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला काही याच्यामध्ये चेंजेस आहेत का? नाही. मग हे जे घटक आहेत हे पक्केच केले पाहिजेत. म्हणजे 60 पैकी आपल्याला ह्याच्यामध्ये 55 प्लस मार्क मिळायला पाहिजे, एवढी याची तयारी परफेक्ट झाली पाहिजे. ठीक आहे. अर्थात रिझल्ट डिसाइडिंग फॅक्टर काय असणार आहे, तो तांत्रिक घटक. त्याच्याबद्दल आपण आता थोड्या वेळात बोलूया. ओके. सो लक्षात घ्या. आता हे जे अतांत्रिक घटक आहे याच्याबद्दल आपण कसं नियोजन पाहिजे. सगळ्यात महत्वाचं मराठी व्याकरण म्हटलं. ओके. तर बघा इथे मी देते मराठी व्याकरण. आता मराठी व्याकरणाचे 15 प्रश्न आहेत. बरोबर. तर त्याच्यामध्ये व्याकरण प्लस शब्दसंग्रह हा घटक असतो. बरोबर आहे का? शब्दसंग्रह. आता शब्दसंग्रह हे जे आहे हे डेली बेसिसवर अभ्यास करून तुम्हाला वाढवायचे असतात. हे रातोरात किंवा एखादी बॅच केली किंवा काय असं होत नाही. शब्दसंग्रहाला आपल्याला काम करावं लागत असतं, स्वतः काही शिक्षकांच्या मार्गदर्शकांच्या भूमिकेतून. मग मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह हा जो विषय आहे हा दररोज आपल्याला करायचा आहे. दररोज किती, तर 45 मिनिटं तुम्ही ह्याला वेळ द्यायचा आहे. मग 45 मिनिटांपैकी पण 30 मिनिटं व्याकरण, 15 मिनिटं शब्दसंग्रह. लक्षात आलं. आता ह्याच्यानंतर आहे ते म्हणजे इंग्रजी. आता इंग्रजीची भीती आपल्याला गरज नसताना भरपूर असते. हे बघा, हे जे मी शेड्यूल सांगत आहे हे तुम्हाला स्वतःच्या अभ्यासासाठी आहे. तुम्ही युट्यूबवर लेक्चर करताय किंवा तुम्ही कुठचा क्लास लावलाय म्हणजे तुमचा अभ्यास आहे का, तर हा डोक्यातून भ्रम काढून टाका. हा 6 तास सेल्फ स्टडी याच्या बेसिसवर आपण बोलत आहोत. ओके. सेम आता इंग्रजीचं पण करणार ना, आपल्याला इंग्रजी व्याकरण आणि प्लस त्याच्यात असते वोकॅब. बरोबर. मग आता ह्याला पण तुम्हाला तसंच द्यायचंय 45 मिनिट्स. ओके. 15 मिनिटं कंपल्सरी वोकॅबलरीचा अभ्यास दररोज करायचाच आहे. किमान 15 मिनिटं. ऍक्च्युली मी 1-1 तासाचा वेळ देते, पण ह्याचे जे तांत्रिक घटक आहेत ना हे जरा हेवी आहे, त्यामुळे त्याला जास्त वेळ देणं आपल्याला आवश्यक आहे. ठीक आहे. आता इथे बघा 1.5 तास झाला. हे दोन्ही विषय मिळून किती झाले बघा,
90 मिनिट झाले. हा, 90 मिनिट झाल्यानंतर तुम्ही एक 10 मिनिटाचा ब्रेक घ्या, फ्रेश व्हा. आता लँग्वेजचा अभ्यास कधी करायचा असा प्रश्न असेल तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कोणताही अभ्यास हा सकाळच्या परी चांगला असतो, बरोबर. पण आता आपल्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत, आपला करिअर आहे, घर, गृहिणी असा सॉरी तुमच्यावर घराची जबाबदारी असेल, बरोबर आहे. तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत, तर मग असं स्वतःला रिस्ट्रिक्ट करू नका. परंतु एखादा जो विषय असतो ना तो पहाटे करायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता मला वोकॅब चांगलं करायचं आहे तर मी काय करणार, पहाटे पहाटे वोकॅबचा अभ्यास करणार, जेणेकरून माझ्या लक्षात राहणार. म्हणजे शब्दसंग्रह आणि हे, मग व्याकरण सकाळी उरकायचं का, उरकलं तर बेस्ट आहे. पण माझा व्याकरणाचा चांगला अभ्यास झालेला आहे किंवा मला व्याकरणाची तशी भीती नाहीये, मी व्याकरणामध्ये खूप चांगला आहे, तर मग अशा व्यक्तीने काय करायचं, तर त्या व्यक्तीने इथे आपल्याला उडी मारायची, ते म्हणजे मॅथ्स अँड रिझनिंग. लक्षात येते? हे बघा, हे आहे मॅथ्स अँड रिझनिंग. याच्यामध्ये तुम्हाला दररोज 1 आवर काम करायचं आहे. मग 1 आवर्स मध्ये कसं करणार, तर लक्षात घ्यायचं 30 आणि 30, म्हणजे इथे 30 मिनिटं मॅथ्स आणि 30 मिनिटं रिझनिंग. कंपल्सरी तुम्हाला हे करणं आहे. लक्षात आलं? आता मॅथ्स रिझनिंग नंतर जो घटक राहतो तो म्हणजे जीके जीएस, बरोबर. जीके जीएस या विषयाला तुम्हाला डेली, हा, डेली लक्षात घ्या, इथे तुम्हाला 90 मिनिट्स देणं. ओके, डेली 90 मिनिट्स. आता बघा, माझं व्याकरण चांगलं आहे तर मी वेळ कमी देतोय, ओके फाईन. ओके, आता मॅथ्स रिझनिंगला तुम्ही 1.5 तास दिलात तरीही चालणार आहे. ओके, पण काय होतं, इथे 1.5 तास गेला, इथे 1.5 तास गेला, इथे 1.5 तास गेला, अरे बापरे. मग आता तांत्रिक घटकाचा अभ्यास 1.5 तासातच करायचा का? हो, तांत्रिक घटकाचा अभ्यास 1.5 तासात होऊ शकतो. ठीक आहे. सो इथे 30 मिनिट्स प्लस 30 मिनिट्स. ओके, आता हे जे 30 मिनिटं आहेत हे मी कशासाठी दिलेले आहे, तर लक्षात घ्या, हे 30 मिनिटं आहेत ना बाळांनो, तुम्ही सब टॉपिक स्पेसिफिक अभ्यास करायचा. समजलं? म्हणजे गणिताचा एका टॉपिकचे 15 प्रश्न किंवा 10 प्रश्न, व्हॉट एव्हर. रिझनिंगच्या एका टॉपिकचे 15 किंवा 10 प्रश्न, आणि उरलेल्या 30 मिनिटांमध्ये आता जे टीसीएस आयबीपीएसचे पेपर तर ऑब्व्हियसली लीक नाही झाले, म्हणजे बाहेर त्या लोकांनी काढलेच नाही. पण मग जे टीसीएस द्वारे झालेले जे पेपर आहेत ना, त्या पेपर मधले जिथे 15 प्रश्न आहेत ना, तर ते 15 प्रश्न 30 मिनिटाच्या कालावधीमध्ये सोडवायला सुरुवात करायची. ओके, त्यामुळे बघा, असं तुम्ही एकत्र अभ्यास केलात ना, पहिला टॉपिक पण कव्हर करा, मिक्स पण करा, याने काय होईल, तुमच्या अभ्यासाला एक सघनता येईल. समजते? आता हे झालं. हे टोटल बघा, लक्षात घ्या किती मिनिटाचं दिलेलं आहे मी, हे 4.5 तासाचं स्टडी प्लॅन दिलेलं आहे. तुम्ही स्लॉट मध्ये केला तरीही चालेल, किंवा आता बघा, माझ्या सकाळी 1.5 तास करा, ऑफिसला जायचं असेल, कामाला जायचं असेल, दुपारी ऑफिसमध्ये थोडासा वेळ काढून मॅथ्स रिझनिंग 1.5 तास करा. ओके, मग त्याच्यानंतर संध्याकाळी कंपल्सरी 3 तास वेळ द्यायचा. आता इथे तुमचं हे जे अतांत्रिक घटक आहे याचं नियोजन कंप्लीट झालंय. आले लक्षात? आता पुढे जाऊया. येस, पुढे जाण्याआधी लक्षात घ्या, तुमचा हा जो एवढा खटाटोप आहे तो सोपा करण्यासाठीच आम्ही काय आणले बघा, आरोग्य विभागाची मार्फत, म्हणजे आरोग्य सेवकाची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आणलेली आहे. आणि ही बॅच फक्त 499 रुपयाला करिअर ऑर्बिट या आपल्या ऍपवरती उपलब्ध आहे. तुम्हाला काय करायचंय, डिस्क्रिप्शन मधून ऍपची लिंक दिलेली आहे, ऍप डाउनलोड करा आणि लगेचच ही बॅच जॉईन करून ठेवा. कोणतीही शंका असेल, तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्येच कॉन्टॅक्ट नंबर्स पण दिलेले असतात, तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. ठीक आहे. आता आपण बघूया अतांत्रिक घटक जे आहेत. येस, बघा, आपण आता काय बघितलं, आपलं टोटली 6 तासांचं नियोजन होतं. 6 तासापैकी मित्रांनो आपण किती, तर 4.5 तास आपण कोणाला दिलेले आहेत, तर अतांत्रिक घटकांना, बरोबर. आता इथे उरलेला आहे 1.5 तास. हा 1.5 तास जो आहे तो आपल्याला तांत्रिक घटकासाठी द्यायचा आहे. का? कारण तांत्रिक घटकाचे आपल्याला 40 प्रश्न आणि त्याला 80 गुण आहेत. लक्षात येते? सो हा घटक स्पेसिफिकली डेली बेसिस वरती करणं आवश्यक आहे. ओके, हा जो अभ्यास आहे हा कॉमन आहे. आणि ह्याच्या पलीकडे आता कोणी ग्रामसेवकाची परीक्षा करत असेल, कोणी वनरक्षकासाठी असेल, बघा खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुम्हाला 1 किंवा 2 पदासाठी हे करायचं, तर फोकस ठेवून करा आणि त्याचाच अभ्यास करा.
समजतंय? सो आता तांत्रिक घटकामध्ये कशा कशाचा समावेश आहे पहिले ते पण समजून घ्या. ओके, आता हे 40 प्रश्न बघा लक्षात घ्या. त्याचा सोर्स पण मी तुम्हाला सांगते. तुम्ही जर का स्टेट बोर्डाचं जे आहे ते पक्क केलं तर तुम्हाला विज्ञान सोपं जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे मागचे जे पेपर होते, जे जुने विद्यार्थी होते, त्या सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या फीडबॅकनुसार स्टेट बोर्ड हे बेस्ट सोल्युशन आहे. याच्यासाठीच तुम्हाला करिअर ऑर्बिटच्या ऍपवरती एक स्टेट बोर्डाची बॅच आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक चॅप्टर आणि प्रत्येक टॉपिक आपण कव्हर करून घेतलेला आहे. सो तुमचा अभ्यास एकदम सोपा होऊ शकतो. ओके, कोणते कोणते घटक आहेत तर बघा, सगळ्यात पहिले गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटी आहे. त्याच्यानंतर मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण म्हणजे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, आपण ते शिकलो ना 11, 12 जे त्याचा नंबर दिलेले होते. ओके, केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, हीट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, कार्बन कंपाऊंड, स्पेस मिशन. ओके, मग आहे लेन्सेस, हेरिडिटरी अँड इव्होल्युशन, लाईफ प्रोसेस, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, अॅनिमल क्लासिफिकेशन, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, सेल्युलर बायोलॉजी अँड डिझास्टर मॅनेजमेंट. हे सेशन्स आहे. मग आता ह्याला काय करायचं, सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे स्टेट बोर्ड. कुठून वाचायचे तर 5th to 12th. का बरं, कारण की आता 12वी सायन्स ही काय केलेली आहे, क्रायटेरिया केलेला आहे. मग 11वी आणि 12वीची पुस्तकं जी आहेत ना बाळांनो, ते सध्या मराठीत उपलब्ध नाहीत, ते इंग्रजीमध्ये आहेत. ओके, पण वाचण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यातूनही सोपं हवं असेल तर बॅच जॉईन करा. दॅट इज अ मोस्ट इझी थिंग. ओके, आता बघा 12वी केले म्हणजे ह्याच्यामध्ये काही खूप ड्रास्टिक चेंजेस होणार नाही. त्यातल्या त्यात झालं तर आरोग्यशास्त्र ह्याच्याबद्दल एखादा टॉपिक ऍड होऊ शकतो. ओके, पण कसं आहे, ऍड आल्यानंतर फॉर्म भरून ते प्रोसेस होईपर्यंत तेवढा वेळ आपल्याला मिळेल की आपण ह्या तांत्रिक घटकाला अजून काही चेंजेस झाले तर आपण त्याच्यामध्ये अभ्यास करून स्वतःला डेव्हलप करू शकतो. म्हणूनच सांगते, अतांत्रिक जे घटक आहे त्याच्यावर आता जास्त फोकस करून, जास्त ताकद लावून कम्प्लीट करून ठेवा. आणि तांत्रिक ह्या घटकांना तर गाळून काहीच होणार नाहीये, ह्या घटकांना वगळून काहीच होणार नाही. झालं तर ऍडिशन होईल. ओके, त्यामुळे जर का तुम्ही आरोग्य सेवक या एकाच पदासाठी पूर्ण फोकसली काम करत असाल तर बाळांनो, शुभस्य शीघ्रम, याला अजिबात वेळ वाया घालवता कामा नये. आले लक्षात? सो आता इथेच थांबतोय, पण तत्पूर्वी तुम्ही आरोग्य सेवक सोबतच इतरही काही परीक्षांची तयारी करत असाल सरळ सेवा अंतर्गत, तर त्यासाठी संपूर्ण सरळ सेवा बॅच आणलेली आहे आणि तीही फक्त 999 रुपयामध्ये. सेम प्रोसेस आहे. कुठचाही डाऊट असेल तर तुम्ही विचारा, ऍप डाउनलोड करून ठेवा आणि बॅच जॉईन करा. ठीक आहे, सो मी आता इथेच थांबत आहे. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि हॅपी राहा. बाय बाय.